रेल्वेतील विना तिकीट प्रवास, दुसऱ्यांच्या तिकिटावर प्रवास, महिलांच्या राखीव डब्यात अनधिकृत प्रवेश, प्रवाशांना त्रास देणे, परिसरात विनापरवाना विक्री किंवा भीक मागणे अशा प्रकारांवर आता कठोर कारवाई होणार आहे. केंद्र सरकारच्या जनविश्वास कायदा 2026 अंतर्गत रेल्वे कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या असून विना तिकीट प्रवासासाठीचा किमान दंड 250 रुपयांवर न घेता दुप्पट करून थेट 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे. सुधारित नियमांची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असून रेल्वे शिस्त, सुरक्षितता आणि प्रामाणिक प्रवाशांचे हित जपण्याचा या निर्णयामागील उद्देश. महिलांच्या राखीव डब्यात अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या पुरुष प्रवाशांवर 2,500 रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. एका महिन्यात 1,45,00,000ची वसुली करण्यात आली आहे. एका महिन्यात 1,45,00,000 दंड वसूल करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार अशा मोहिमा आणखी बळकट होणार असून यामुळे वारंवार रेल्वे प्रवाशांचे दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास भाड्यासह 500 रुपये दंड, दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने तिकीट किंवा आरक्षणात प्रवास करताना आढळल्यास संबंधित तिकीटधारकाला दंड करण्यात येईल. रेल्वेतील विना तिकीट प्रवास, दुसऱ्यांच्या तिकिटावर प्रवास, महिलांच्या राखीव डब्यात अनधिकृत प्रवेश, प्रवाशांना त्रास देणे, भीक मागणे अशा प्रकारांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे.